मंथमध्ये मला खूप जास्त क्रॅम्प पेन होत होतं आणि जस्ट नियर बायच होती माझी डेट, बट स्टील की नवीन गायनेकोलॉजिस्ट करूया, आधीचं गायनेकोलॉजिस्ट नको. आमचा असा पहिल्या ह्याला असं थॉट होता की आधी आपण बाळ गमावलं आहे आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये, सो आधीच्या डॉक्टर, सो म्हणून त्याला एमर्जन्सी सर्वायकल सर्क्लाज म्हणतात. सो ह्यावेळेस ती गोष्ट पुन्हा होऊ नये म्हणून मला तो कन्सर्न होता की तो टाका नक्की कधी घालायचा आहे. पण त्या मॅमचं मत वेगळं होतं की नाहीच घालायचं, आपण बघू काय होतंय. सो ते वाक्य ऐकूनच मी ठरवलं की नाही, मला हे डॉक्टर नको आहे की जे म्हणतात. हाय, हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग आणि आपल्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा. आय नो हा ब्लॉग खूप लेट आणि खूप गॅप नंतर येतोय, बट खरंच खूप सॉरी, कारण की मला नाही तितकं स्पॉन्टेनियसली असं रेग्युलरली टाकता येते, कारण की सोयरा आहे. सो तिला पहिलं बघणं मला प्रायोरिटी वाटते आणि हे शूट वगैरे करणं सध्या मला थोडं नाही जमत आहे, बट स्टील मी ट्राय करते मध्ये मध्ये. सो तसंच आज काहीसं झालं. आज थोडा वेळ होता माझ्याकडे आणि सुमित आहे घरी, सो सुमित सोयऱ्याला थोडं बघू शकतो, तर म्हटलं पटकन हा शूट करूया व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये आपण इन शॉर्ट माझी प्रेग्नन्सी जर्नी कशी होती ते आपण डिस्कस करणार आहोत. ह्याच्यावरती मी ऑब्व्हियसली डिटेल ब्लॉग्स बनवले आहेत. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी प्लीज जाऊन बघा. जे कोणी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डू सपोर्ट. सो ह्या व्लॉगमध्ये हा व्लॉग बनवण्याचं कारण हे आहे की सगळं काही एका व्लॉगमध्ये तुम्हाला मी कन्साइज करून सांगेन. जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर तुम्ही माझ्या आधीचे व्लॉग्स बघा, सो जेणेकरून ह्या एका व्लॉगमधून पण तुम्हाला एक ब्रीफ किंवा एक छोटीशी आयडिया मिळेल की नक्की काय होतं, कसं होतं. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो येस, 9 ऑक्टोबरला मी माझी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती घरी प्रेगा न्यूज, आणि ती पॉझिटिव्ह आली होती. सो ती खूप सरप्रायझिंग होतं आमच्यासाठी तेव्हा, कारण की आम्ही एक्सपेक्ट करत नव्हतो, कारण की त्या मंथमध्ये मला खूप जास्त क्रॅम्प पेन होत होतं आणि जस्ट नियर बायच होती माझी डेट, बट स्टील ते होत नव्हतं. माझे चम्स येत नव्हते, सो म्हणून खूप जास्त इरिटेट होत होते. आणि ते एक फ्रस्ट्रेशन असतं ना की जेव्हा आपल्याला हवं आहे की आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह यावी आणि आपल्याला फायनली चम्स येतात. सो असं आमचं काहीसे लास्ट 4-5 मंथ्स चालू होते. सो ह्यावेळेस पण तसंच होतं, पण म्हटलं एकदा शुअर असण्यासाठी करूया, सो म्हणून मग मी टेस्ट केली होती. सो सरप्रायझिंगली ती पॉझिटिव्ह आली होती. सो खरंच खूप आनंद झाला ते टेस्ट बघून. सुमितला सांगितलं, इव्हन सुमित आणि घरचे पण खूप जास्त खुश होते. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की नवीन गायनेकोलॉजिस्ट करूया, आधीचं गायनेकोलॉजिस्ट नको. आमचा असा पहिल्या ह्याला असं थॉट होता की आधी आपण बाळ गमावलं आहे आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये, सो आधीचे डॉक्टर नको, दुसरे गायनेकोलॉजिस्ट करूया ह्यावेळेस. सो म्हणून त्या ह्याने मग आम्ही पूर्णपणे नवीन गायनॅकला कन्सल्ट केलं होतं आमच्या इथेच वर्षा मॅमकडे. इवन त्या पण खूप एक्सपिरियन्स्ड आणि खूप चांगल्या आहेत. आम्ही तिथे गेलो. सो तिथे गेल्यानंतर पण मॅमने कन्फर्म केली प्रेग्नन्सी की येस इट इज पॉझिटिव्ह आणि आहे ही प्रेग्नन्सी, पण आपण थांबूया थोडं अजून कसं आहे. बट मग टिल देन आम्ही मग ते सगळं कन्सल्टेशन झालं आमचं की आधी मला फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला एमर्जन्सी सर्वायकल सर्क्लाज सर्जरी केली होती. म्हणजे एमर्जन्सी माझ्या गर्भपिशवीला टाका घालण्यात आला होता. सो तो खूप असं म्हणजे कळाल्यानंतर केलेला टाका होता, सो म्हणून त्याला एमर्जन्सी सर्वायकल सर्क्लाज म्हणतात. सो ह्यावेळेस ती गोष्ट पुन्हा होऊ नये म्हणून मला तो कन्सर्न होता की तो टाका नक्की कधी घालायचा आहे. पण त्या मॅमचं मत वेगळं होतं की नाहीच घालायचं, आपण बघू काय होतंय. सो ते वाक्य ऐकूनच मी ठरवलं की नाही, मला हे डॉक्टर नको आहे की जे म्हणतात बघू किंवा जेव्हा जे होईल. कारण की मला असं वाटतं जे कोणी हे ब्लॉग्स बघत असतील तर बऱ्याचशा फिमेल्स असतील, तर तुम्ही समजू शकता की एक बाळ ऑलरेडी मी गमावल्यानंतर माझ्याकडे सेकंड टाईम चान्स नव्हता की मी बघू. ह्या होपवरती मी पुन्हा रिस्क घेऊ माझ्या बाळाची आणि माझी. सो म्हणून मी तिथेच थॉट केला की नाही,
म्हणून आम्हाला सेकंड ओपिनियनसाठी आम्हाला दुसरे गायनेकोलॉजिस्ट हवे होते जे एक्सपिरियन्स्ड आहेत. मी आधी पण त्यांच्याकडे गायनेकोलॉजिकल असे कन्सल्टेशन्स आणि चेकअप्स केले आहेत खूप आधी, जेव्हा आम्ही बेबी प्लॅनिंग करत होतो लग्नानंतर वगैरे तेव्हा. सो त्या आहेत पद्मा मॅम, जे आहेत पवईमध्ये. त्या गायनेकोलॉजिस्ट ॲक्च्युली माझ्या मम्मीच्या आहेत, म्हणजे जेव्हा मी मम्मीच्या टम्मीमध्ये होते तेव्हा त्यांनी कन्सल्ट केलेला मम्मीला. सो त्या अजूनही प्रॅक्टिस करतात आणि शी इज रिअली गुड. सो आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी पण आय थिंक नेक्स्ट डे गेलो 10 ऑक्टोबरला. सो मग त्यांनी पण प्रेग्नन्सी कन्फर्म केली. ते पण म्हणले की गुड टू गो. बट त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, आधी जर असं झालं आहे, पिशवीचं तोंड उघडतं आहे, तर ह्यावेळेस आपण रिस्क घ्यायला नको. सो ह्यावेळेस आपण टाका घालूया. सो तेव्हा मला कुठेतरी असा रिलीफ आला की येस, की म्हणजे हे आहे प्लॅन्ड गोष्ट, की जे आधी झालं आहे ते पुन्हा होऊ नये म्हणूनसाठी म्हणजे मेजरमेंट्स असे काही घेतले जात आहेत. सो ते मला थोडं रिलीफ वाटलं की येस, म्हणजे मला जे वाटतंय ते करेक्ट आहे. आणि विथ बेड रेस्ट ऑब्व्हियसली. पण जे मला सॅटिस्फाईंग हवं होतं की मला ह्यावेळेस रिस्क घ्यायची नाही आहे. सो ते पद्मा मॅमने मला सांगितलं, एक्सप्लेन केलं मला, सुमितला. तेव्हा इथे कोणीच नव्हतं, मी आणि सुमितच होतो. सो त्यानंतर मग आम्ही घरी आलो. वी वर व्हेरी गुड की येस, फायनली म्हणजे ह्यावेळेस आपल्याकडे एक सेफ प्लॅन आहे की जेणेकरून आपला बेबी सेफली आपल्याकडे येईल, काही प्रॉब्लेम्स होणार नाही किंवा अशी त्या लेवलची बेड रेस्ट नाही होणार जशी लास्ट टाईम मला होती. सो पण मग नंतर पुन्हा असा विचार केला की मी राहते चेंबूरला आणि ते आहे पवईला, तर एमर्जन्सीमध्ये मी तिकडे कधी पोचू, किंवा मी तिकडे कन्सल्टेशनला सारखी नाही जाऊ शकत, किंवा इवन माझं सर्जरी जरी असेल 3-4 महिन्यामध्ये तरी मी एवढं ट्रॅव्हल कसं करणार. सो त्या ह्याने मग पुन्हा स्विच झालं की नाही, जे आमचे आधीचे गायनेकोलॉजिस्ट होते जे चेंबूरलाच आहे, म्हणजे आमच्या घरापासून हार्डली 10-15 मिनिट्स आहेत, हार्डली 10 मिनिट्स तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांच्यासोबत एक वेगळा बॉन्ड पण होता आणि कम्फर्ट पण होता. एक असं असतं ना की जे तुमचे आधीपासूनचे जे गायनॅक किंवा डॉक्टर्स असतात, तुमचं त्यांच्यासोबतचं रिलेशन किंवा त्यांची काम करण्याची टेक्निक किंवा त्यांची पद्धत ती तुम्हाला आवडते, कम्फर्टेबल वाटते. म्हणजे मी पण एक स्वतः डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, सुद्धा मला माहिती आहे की मेडिकल लेवल्सला म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतात, त्यांची पद्धत काय असते, एक्सपर्टीज कसे असतात. सो म्हणून मग माझ्या आधीचे डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट जे डॉक्टर गौरी गोरे आहेत चेंबूरमध्ये, त्यांच्यासोबत खूप जास्त चांगला होता. सो म्हणून मला असं होतं की नाही, माझं पहिलं असं झालं म्हणून दुसरं तर नाही होणार, पण मला त्यांच्याकडूनच करायचे, बिकॉज मला माहिती आहे त्यांची एक्सपर्टीज काय आहे किंवा त्यांचं नॉलेज कसं आहे, माझ्यासोबतचा बॉन्ड, माझा कम्फर्ट त्यांच्यासोबत कसं आहे. सो म्हणून आम्ही पुन्हा स्विच केलं चेंबूरला आमच्या गायनेकोलॉजिस्टकडे. सो असं करत आमची जर्नी सुरू झाली. मॅमने पण कन्फर्म केलं अँड देन त्या पण असं म्हटलं की आधी जे झालं ते व्हायला नको, म्हणून आपणही सुचर्स करूया. एक 3रा महिना संपला की 4थ्या महिन्यामध्ये 12 ते 14व्या आठवड्यामध्ये आपण सुचर्स घालूया. सो मग आमचा एक फिक्स्ड प्लॅन झाला आणि मग तिथून पुढे माझी प्रेग्नन्सी जर्नी सुरू झाली. खूप लाईट डाएट होता माझा आधीपासून. मी बिलकुल असं काही स्ट्रेनस मुवमेंट्स, म्हणजे असं थकणारे किंवा जड काही उचलणारे असं काहीच मुवमेंट्स मी करत नव्हते. तेव्हापासून माझे प्रोजेस्टेरॉनचे जे पण काही टॅबलेट्स होते त्याचा डोस पण ह्यावेळेस थोडा जास्त होता आणि फॉलिक ॲसिड चालू होतं. मला एकदम लाईट डाएट सांगितलं होतं. मला असं स्पेसिफिक असं नॉनव्हेज अवॉइड कर असं सांगितलं नव्हतं, बट हे माझं पर्सनल चॉईस होता, डिसिजन होता की मला नॉनव्हेज नाही खायचं आहे, कारण की ते इन नेचर गरम असतं. सो ते इंडायजेशन नको व्हायला किंवा त्याच्यामुळे वॉशरूम बाथरूमला प्रॉब्लेम नको व्हायला, जोर लागायला नको. सो म्हणून मी पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी तुम्ही म्हणाल तर मी मोस्ट ऑफ 90% तर मी व्हेजच खाल्लं आहे, 95%. खूप कधीतरी क्वचित मी नॉनव्हेज खाल्लं असेल, पण मोस्टली नाहीच खाल्लं आहे मी, एखाद दुसरा वेळेस असेल. बट देन तिथून माझी जर्नी सुरू झाली. असं करत माझे बेसिक स्कॅन्स झाले, 3rd मंथ पण झालं माझं, आणि मग माझा 3rd मंथ संपला आणि 4th मंथ जसा लागला माझं 12 डिसेंबरला
माझं सर्वायकल स्टिच मला घेण्यात म्हणजे मला दिलं. त्या दिवशी माझी सर्जरी झाली आणि इमिजिएटली एक आठवड्याभरानंतर 19 डिसेंबरला माझा ब्रदर इन लॉ म्हणजे सुमितचा जो इमिजिएट कझिन आहे त्याचं लग्न होतं आणि ते घरातलं शेवटचं लग्न होतं. तर ते मला अटेंड करायचं की नाही करायचं हे टोटली माझ्या डॉक्टरांवरती डिपेंडेंट होतं. सो आम्ही त्यांना विचारलं कारण की मला तर कम्प्लीट बेड रेस्ट सांगितलं होतं फॉर 15 डेज ॲटलीस्ट सर्जरीनंतर. तर म्हणून आम्ही मॅमला विचारलं. सो मॅमने सांगितलं की तू नुसती जाऊ शकते, अक्षता टाक आणि परत ये. नो डान्सिंग, कुठे जास्त वेळ बसणं नाही, काही जास्त उचलायचं नाही, सोशल गॅदरिंग्स जास्त करायचे नाही. तर असं करून माझं सर्जरीनंतर माझं इंजेक्शन चालू झाले प्रोजेस्ट्रॉन. एव्हरी ट्यूजडे असायचे ते, वीकली एकदा. आणि माझं प्रोजेस्टेरॉनचे डोस पण वाढवला होता की प्रोजेस्टेरॉन जर तुम्हाला माहिती नसेल तर ते आहे एक हार्मोन असतं जे तुमच्या प्रेग्नन्सीला पुढे कंटिन्यू राहण्यासाठी सपोर्ट करतं. म्हणजे जी गर्भपिशवी असते त्याला रिलॅक्स ठेवण्यासाठीचं ते काम असतं त्या हार्मोनचं. तर ते मेडिसिन्समध्ये चालू केले आणि मग एव्हरी ट्यूजडे मी ते इंजेक्शन्स घ्यायचे. आणि मग असं करत मी वेडिंग अटेंड केलं आणि असंच नॉर्मलीच मी वेडिंग अटेंड करा, फार असं काही हे नाही केलं. मी फुल वेडिंग अटेंड केलं. आय एम सो सॉरी. पण खूप सारे लोक होते आणि मला थोडंसं वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये थोडं बेटर वाटलं. मी खूप हॅपी होते कारण की येस फायनली माझं बाळ येतं आणि ह्यावेळेस स्टिच पण घेतला आहे. तर मग मी एक्सपेक्ट करत होते की येस आता काही होणार नाही, मला असंच फक्त चालत फिरत राहायचं आहे, काही जास्त फार ट्रॅव्हलिंग करायचं नाही, तर सगळं काही माझी प्रेग्नन्सी सेफली होईल. बट तसं काही नाही झालं. मी फॉलो करत होते माझ्या सर्जरीनंतर पण मला जे पण काही टिप्स दिले होते, जे पण काही इन्स्ट्रक्शन्स दिले होते की फक्त वॉशरूम टॉयलेटला जायचं, खाताना वगैरे तू बसू शकते पण बाकीचं काही करू नाही शकत. माझं तर वर्क फ्रॉम होम चालू होतं तर मी मोस्ट ऑफ द टाईम झोपून किंवा बसूनच काम करत होते आणि माझी नाईट शिफ्ट असायची. तर मग माझं ते चालू होतं की थोडंसं माइंड डायवर्ट पण होईल. मग नंतर आम्हाला ॲनोमली स्कॅन करायला सांगितलं होतं. दॅट इज इन 5th मंथ, म्हणजे 4th मंथ संपला आणि 5th मंथच्या मिडमध्ये. तर आम्ही गेलो स्कॅन करायला आणि मग तिथे पुन्हा समजलं की नाही, माझं गर्भपिशवीचं तोंड वरतून थोडं थोडं उघडतंय, म्हणजे टाक्याच्या वरती थोडीशी जागा ओपन होते, म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं होण्यासारखं चान्सेस आहेत. सो तिथेच मी आणि सुमित पुन्हा स्ट्रेसमध्ये आलो होतो की शिट, की पुन्हा तेच होतंय, म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा. सो मग तेव्हा असं मनामध्ये ठरवलं की नाही, ह्या वेळेस मला जे काही करता येईल माझ्या बाळासाठी ते मी सगळं करेन. बघू काय होतंय, मला बघायचं आहे की देव किती परीक्षा घेतो अजून. सो असं करत आम्ही मॅमकडे गेलो हॉस्पिटलला. सो मॅमने पण सांगितलं की येस, पुन्हा तसंच काहीसं होण्याचे चान्सेस आहेत, प्रीटर्म लेबर होऊ शकतं, डिलिव्हरी होऊ शकते. सो मग आपल्याला कम्प्लीट बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे आणि आपण बघूया की ह्याचं दुसरं काही सोल्युशन होतं आहे का. लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतात की वरतून पोटातून असं दुर्बिणीतून अजून पिशवीला थोडं वरती टाके घालता येईल का, म्हणजे ते जो टाका लूज झाला आहे तो अजून टाईटली तोंड बांधता येईल का. सो ते एक वेगळं टेन्शन होतं की आता बेबी तर ग्रो झाला आहे आणि प्लस पुन्हा टाके दुर्बिणीतून. तर मला थोडं ते भीती वाटत होती. बट अगेन मी ट्रस्ट करते त्यांना, तर म्हटलं की चलो हे पण करून बघूया असं टाईप्सचं. पण ते लकीली नाही झालं. मॅम म्हटलं की नाही, ते सेफ नाही आहे. म्हणजे त्यांनी थोडंसं डिस्कस केलं त्यांच्या सिनियर डॉक्टर्सशी, कलिगशी. देन मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की इट्स नॉट सेफ, एवढं आधी झालं आहे. सो मग त्याच्यावरती सोल्युशन एकच निघालं की कम्प्लीट बेड रेस्ट. सो 19 जानेवारीपासून माझी 19 जानेवारीला माझी ॲनोमली स्कॅन होती. ते सकाळी आम्हाला कळालं. संध्याकाळी 7:30-8 वाजल्यापासून माझी जी बेड रेस्ट सुरू झाली ती शेवटपर्यंत, म्हणजे सोयरा येईपर्यंत माझी बेड रेस्ट होती. कम्प्लीट बेड रेस्ट, म्हणजे माझं एव्हरीथिंग वॉज ऑन बेड. मी जेवायला पण उठत नव्हते, मी लिटरली त्याच पोझिशनमध्ये जेवत होते. पाणी, ज्यूस जे पण काही आहे मी त्याच पोझिशनमध्ये घ्यायचे.
सो खूप जास्त रोलर कोस्टर राईड होती ही आमची. 19 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर मॅमला एक बेसिक सगळे टेस्ट रन करायचे होते की काही जिथे टाका घातला तिथे इन्फेक्शन तर नाही झालं किंवा माझ्या शरीरात तर इन्फेक्शन नाही आहे, ताप नाही आहे किंवा काही नाही आहे. सो त्यासाठी मला मग मॅम बोलले की आहेस तर मग आपण एक तुझा बेसिक फॉलोअप करू आणि मग अजून 8 दिवसानंतर बघू की टाक्याची पोझिशन काय आहे, अजून तोंड उघडतंय बेड रेस्ट करून पण की कसं. सो म्हणून मग मी 8 ते 10 दिवस हॉस्पिटलमध्येच होते. सो मी हॉस्पिटलमध्ये देखील वर्क फ्रॉम होम टाईप्सचं मी काम करत होते, कारण की माझं असं होतं की थोडंसं मेंटली डायवर्ट जेव्हा तुम्ही असाल तेव्हा जास्त बेटर असतं. अदरवाईज तुम्ही तेच करणार, तेच विचार करणार, तर ती सिच्युएशन तुम्ही कोपअप कधीच करू शकत नाही. सो म्हणून मी कंटिन्यू ठेवलं. मी हॉस्पिटलमध्ये पण रात्री, कारण की माझं नाईट शिफ्ट होतं, US शिफ्ट सगळं माझं 9 to 6चा जॉब असायचा रात्री. सो मग मी तो करायचे. मी कोणालाच अलाव केलं नव्हतं हॉस्पिटलमध्ये की काही गरज नाही थांबायची, मी तशी पण जागीच राहणार आहे आणि नर्सिंग स्टाफ तर असतोच. सो पण दिवसभर सगळे असायचे, म्हणजे माझी मम्मी, सुमित, कोण कोण यायचं भेटायला. सो तसा वेळ निघून जायचा थोडं रेस्ट करून हे करून. सो एक दिवस आम्ही मोजत होतो, मी आणि माझं बाळ, की येस मी एक डायरी बनवली होती वीक्स वाईज. मी कॅलेंडरमध्ये असं टिक करायची आजचा दिवस आणि मग फायनली माझा हा वीक पूर्ण झाला, कारण की माझा टार्गेट होता की 28 वीक्स प्रेग्नन्सीचे पूर्ण झाले पाहिजे. सो असा माझा बेसिक गोल होता माझा आणि माझ्या बाळाचा, की 7 महिने पूर्ण झाले पाहिजे, जेणेकरून माझं बेबी त्याच्यानंतर जरी डिलिव्हर झाला तरी NICUमध्ये राहून बाळ सेफ राहील आणि त्याची छान डेव्हलपमेंट होईल, काही रिस्क नाही राहणार. सो असं करत आम्ही दिवस मोजत होतो, कट करत होतो दिवस आणि सगळं असं करत करत फायनली आम्ही एक 8 दिवसानंतर पुन्हा स्कॅन झाला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं की नाही, जितकं होतं तितकंच आहे, म्हणजे फार पुढे उघडलं नाही आहे बेड रेस्ट नंतर. सो म्हणजे ह्याच्यावरून तात्पर्य हे आलं की बेड रेस्ट काम करते. सो मग तिथून माझी म्हणजे स्ट्रिक्ट बेड रेस्ट ऑलरेडी सुरू झालेली आणि त्याच्यानंतर पण कंटिन्यू ठेवायला मला सांगितली होती. सो मग तसंच मला हॉस्पिटलमधून मी मम्मीकडे शिफ्ट झाले कामोठ्याला. मग तिथेच, कारण की कसं आहे मम्मीकडे थोडा कम्फर्ट झोन जरा बेटर होता, कारण की ती आई असते आपली, म्हणजे कारण की माझं सगळंच जागेवरती होतं तर ऑब्व्हियसली मी कम्फर्टेबल माझ्या मम्मीसोबतच असणार. सो मग म्हणून मी मम्मीकडे शिफ्ट झाले. आम्ही सगळं घरी अरेंज केलं होतं, 5 फंक्शनल हॉस्पिटल बेड, बेड पॅन, म्हणजे सगळंच काही. इनफॅक्ट मला तर मम्मी पप्पांनी TV पण अरेंज केला होता माझ्या रूममध्ये, सो दॅट की मी बोर होऊ नये. आणि मार्चमध्ये IPL पण चालू होणार होतं. सो मी आणि सुमित तर आम्ही एकत्र IPL बघतो आणि सुमित पण तिथे असायचा मोस्ट ऑफ द टाईम माझ्यासोबत तिकडे. सो असं करत आम्ही घरी सगळे अरेंजमेंट्स केले आणि मग मी फायनली घरी शिफ्ट झाले 6 फेब्रुवारीला. मी 19 जानेवारी ते 6 फेब्रुवारी मी हॉस्पिटलमध्येच होते. मग तिथून आम्ही 6 फेब्रुवारीला मी मम्मीकडे शिफ्ट झाले. मग तिथून आमची जर्नी सुरू झाली. घरी आल्यानंतर थोडंसं मला बेटर फील झालं की येस फायनली मी घरी आले आणि थोडंसं बरं वाटलं की, आणि एक पॉझिटिव्ह होप होता मनामध्ये की नाही ह्यावेळेस सगळं छानच होईल आणि मस्तच होईल, आपण पॉझिटिव्ह राहूया. असं करत करत माझे दिवस मी पुढे ढकलले. माझ्या घरच्यांनी देखील खूप साथ दिली, सुमित, आई पप्पा, माझे मम्मी पप्पा, माझा भाऊ, सगळ्यांनी, इवन माझे गायनेकोलॉजिस्ट, सगळ्यांना खूप मी थँक्यू बोलते की खूप जास्त स्ट्रॉंगली उभे राहिले. कारण की माझे मध्ये सोनोग्राफीज असायचे तर ते बिलकुल इझी नव्हतं मला सोनोग्राफीला नेणं. लिटरली मला स्ट्रेचरमध्ये नेऊन सोनोग्राफी सेंटरला आधी प्रीबुक अपॉइंटमेंट करून मग मला तिकडे शिफ्ट करण्यात यायचं, कारण की मला बिलकुलच उठायचं नव्हतं. सो खूप डिफिकल्ट माझी प्रेग्नेन्सी होती. सो असे करत करत माझे 2 स्कॅन्स झाले. मी 7व्या महिन्यात फायनली पोचले. मग मला 2 वॅक्सिन्स देण्यात आले जेव्हा मी 7th मंथमध्ये एंटर केलं, जेणेकरून ते बेबीचं लंग डेव्हलपमेंटसाठी खूप बेटर यू कॅन से थोडं सपोर्टिव्ह मेजर आहे, की म्हणजे जरी 7th मंथ नंतर डिलिव्हरी झाली तरी बेबी इज गुड इनफ, की म्हणजे बेबी बाहेर जरी आला तरी त्याचं लंग्स आर स्ट्रॉंग इनफ असं टाईप्स. तर ते पण झालं होतं, त्यामुळे मला खूप स्ट्रॉंग असं छान वाटत होतं.
आणि माझे वीकली ट्यूजडेला इंजेक्शन्स तर होतेच, ते तर माझे तिथे पण चालू होते. आणि मग माझी बेड रेस्ट माझी बेड रेस्ट सुरू झाल्यापासून मला ना इकोस्प्रिन इंजेक्शन पण होतं हिपॅरिन, जे मला रोज थाईजमध्ये घ्यायला लागायचं, म्हणजे एका थाईमध्ये ऑल्टरनेट मांडीमध्ये घ्यायला लागायचं. ते खूप पेनफुल होतं, बट मी असं म्हणायचे की नाही, हे माझ्या बाळासाठी आहे. सो म्हणून मग मला घ्यावं लागलं. मी सगळे मेडिसिन्स आणि इंजेक्शन्स ठेवलेत जपून. मला एक असं रील बनवायचं आहे, मी नक्की करेन की इतके सगळे मला कष्ट घ्यावे लागले माझ्या बाळासाठी, आणि ते खरंच खूप प्रिशियस होते. एक आठवण म्हणून ठेवलं आहे की येस, इतकं सगळं आई होण्यासाठी करावं लागतं, तोच एक हेतू आहे. आणि खरंच खूप बरं वाटलं जेव्हा माझ्या बेबी शॉवरचा विषय निघाला, आणि माझी इच्छा होती की नाही, ह्या वेळेस मला छोटासा का होईना बेबी शॉवर करायचा आहे. सो म्हणून 4 एप्रिलला घरगुती, म्हणजे आमचं असंच छोटंसं 5 बायका बाहेरच्या, आई आणि मम्मी, एवढ्या जणांमध्येच बेबी शॉवर केलं. कारण की कसं होतं की आमची फॅमिली खूप एक्सटेंडेड आहे, इवन सुमितच्या साईडची आणि माझ्या साईडची. एवढे सगळेजण आले असते ना, तर मला तितका वेळ बसून राहणं किंवा ते ड्रेस आणि ते सगळं घालून, ज्वेलरी घालून मला एवढ्या वेळ सस्टेन झालंच नसतं. सो म्हणून म्हटलं की नको, आपण सिंपल सोबर करूया, बेबी शॉवर होण्याशी मतलब आहे. सो म्हणून एक छोटासा बेसिक कार्यक्रम घरी केला. बाहेरून जेवण सांगितलं होतं, मस्त सुमितने डेकोरेशन केलं होतं, आई पप्पांनी बराच खाऊ आणला होता, मम्मीने बरीच तयारी केली होती सगळ्या बायकांसाठी वगैरे. तर खूप ब्लेसिंग्स मिळाले, खूप छान होता. माझी एक हाऊस होती ती पूर्ण झाली. अँड देन बरोबर 10 दिवसानंतर 14 एप्रिलला माझी सोयरा आली. तर मला इतकं जास्त बेटर आणि इतकं मस्त वाटलं. मनामध्ये एक भीती होती. सकाळी 14 एप्रिलचा सकाळी 7:30 वाजता माझं वॉटर बॅग ब्रेक झालं. तर मी मम्मीला बोलवलं. तर मला थोडासा डाऊट आला तेव्हाच की येस, असं काहीतरी आहे. पण मी स्टिल तिला बोलवलं की म्हटलं, अरे मम्मी, असं असं झालं आहे. सो मम्मीने पण कन्फर्म केलं. ती बोलली येस, हे तुझं वॉटर बॅग लीक होतं आहे. सो मग तसंच घरी सगळी गडबड सुरू झाली. त्याच्या आधी मी सोयऱ्यासाठी बेसिक अशी युनिसेक्स, म्हणजे मुलगा असो मुलगी असो, तेव्हा तर माहिती नव्हतं, तर मी अशी शॉपिंग करून ठेवली होती सगळी ॲमेझॉनवरून, की सगळे रॉम्पर्स, सगळे वांझीज, कपडे, स्वॉडल करायला कपडे, लंगोट्स, कॅप, सगळे मोजे, हात मोजे, पाय मोजे, बेबी डिटर्जंट, सगळं मी घेतलं होतं हौसेने की येस की ते. आणि आतून मनातून पण असं येतं ना ते सिग्नल्स की नाही, आता कधी काही होऊ शकतं, तर आपण तयारीत राहूया, त्या टाईप्सचं होतं. सो मी बरेच तयारी करून ठेवली होती आधी. आणि मग फायनली आम्ही हॉस्पिटलला पोचलो. सगळं काही गडबड होत मग निर्णय झाला की नाही, मला माझ्याच गायनेकोलॉजिस्टकडून घ्यायची आहे ट्रीटमेंट, आणि डिलिव्हरी मॅमच करतील. सो म्हणून मग आम्ही इकडे आलो चेंबूरला, आणि मग इकडे आमची डिलिव्हरी झाली. पहिलं तर मला खूप लेबर पेन होत होतं. सो मला असं वाटलं की माझी नॉर्मलच होईल, कारण की माझी फर्स्ट प्रेग्नन्सी पण नॉर्मल डिलिव्हरी होती. पण मग लास्ट मिनिट कॉम्प्लिकेशन आले की माझा जो सुचर होता तिच्या बाजूलाच असं वेगळं टेअर झालं होतं मसल. तर मग मला म्हणजे असं झालं असतं की जर खूप वेळ थांबलो असतो, आणि नॉर्मल डिलिव्हरी कधी होईल सांगू शकत नव्हतो, कारण की पाणी पण खूप जास्त लीक झालं होतं. आणि नॉर्मल डिलिव्हरी होता खूप प्रेशरने जर बेबी बाहेर येताना अजून विचित्र टेअर झालं असतं तिकडे, आणि खूप जास्त ब्लिडिंग झाली असती. ते बाळासाठी पण सेफ नसतं आणि माझ्यासाठी पण सेफ नसतं. सो म्हणून मग तेव्हा एमर्जन्सी डिसिजन घ्यावा लागला की मला सी सेक्शन करावं लागेल, सीझर. सो म्हणून मग मला सीझरसाठी नेलं, आणि मग तिथेच सूर्या हॉस्पिटलला चेंबूरला, तिथेच NICU पण होतं. सो मग NICUची टीम, म्हणजे सचिन सर, माझ्या बेबीचे डॉक्टर, पीडियाट्रिशियन, ही सगळी टीम रेडी होती की माझं बाळ बाहेर आलं की लगेच तिला NICUमध्ये शिफ्ट करण्यासाठी. सो ते खूप जास्त प्रिपेअर्ड आणि वेल प्लॅन्ड होतं.
सो खरंच खूप रोलर कोस्टर राईड होती माझी प्रेग्नन्सी. बट येस, अंत भला तो सब भला बोलतात तसं काइंड ऑफ. मी मध्ये मध्ये व्हिडिओज तर टाकलेच असतील, फोटोज पण टाकलेत, ते तुम्ही बघितले असतील. अँड इफ यू कॅन रिलेट, आई होणं खरंच सोपं नाही आहे. खूप जास्त माझ्या बाबतीत तरी खूप डिफिकल्ट होतं. पण मी हार मानली नाही आणि माझा एक हट्ट होता की नाही, मला माझं बाळ, मला माझी मुलगी परत हवी आहे, जी की मी मिळवली. त्याबद्दल मला माझ्याबद्दल खरंच खूप छान वाटतं की आज माझं बाळ माझ्याकडे पुन्हा आहे माझ्याजवळ. आणि मी हेच प्रे करते सगळ्यांबद्दल की ही एक अशी गोष्ट आहे ना की जर देव प्रेग्नेन्सी कोणाला तरी देतोय किंवा कोणाच्या घरी छान गुड न्यूज येते, तर देवाने खरंच खूप काय म्हणतात सुदृढ आणि हेल्दी बाळ द्यावं, खूप विदाऊट प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीज द्यावे. कारण की ही वेळ ना पुन्हा पुन्हा नाही येत. जसं की माझी प्रेग्नन्सी ना मी बिलकुल एन्जॉय करू शकले नाही. माझं पूर्ण फर्स्ट टू डिलिव्हरी डेपर्यंत, इवन माझं बाळ घरी येईपर्यंत मी पूर्ण स्ट्रेसमध्ये होते, टेन्शन, आज कसा होईल, उद्या कसा होईल. तुम्ही प्लॅनिंगच करू शकत नाही कारण की आजच्याच दिवसाचा भरोसा नाही आहे. सो म्हणून असं मला वाटतं, ती मनामध्ये माझ्या खूप मोठी खंत आहे की माझी प्रेग्नन्सी मी एन्जॉय करू शकली नाही. बट ॲट दी एंड मला हे वाटतं की त्याचं जे रिझल्ट आहे त्याच्याकडे लक्ष देऊया, जे की माझं बाळ. सो ते असं थोडं मागे सारलं जातं. बट मी खरंच सगळ्यांसाठी प्रे करते की प्रत्येकानं एक हेल्दी प्रेग्नन्सी, एक हेल्दी बाळ मिळावं आणि खूप छान हे मेमोरेबल डेज, प्रेग्नन्सी जर्नी प्रत्येक होणाऱ्या आईवडिलांसाठी आणि आजी आजोबा, इवन सगळ्यांसाठीच ही फेज एन्जॉयबल असावी, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. आय होप तुम्हाला ह्या व्लॉगमधून थोडंफार काहीतरी माहिती मिळाली असेल किंवा थोडं काही सपोर्ट किंवा मोटिवेशन मिळालं असेल. तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माझं चॅनलला. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. असेच सोबत राहा आणि बाकीचे व्लॉग्स पण बघत राहा. थँक्यू.